पीआय साहेब दोघांना काही प्रश्न विचारले होते ह्या पंचनामा आणि मेडिकलच्या संदर्भाने आणि ते म्हणाले की आमचा तपास चालू आहे। जर तुमचा तपास चालू आहे आणि तुम्हाला आता कळले की गाडी कुणाची आहे आणि माणूस कोण होता तर तुम्ही सेक्शन वाढवत का नाही, तुम्ही आरोपी अजून एक वाढवत का नाही, तर त्यावर ते मौन आहेत। स्वाभाविक आहे, कदाचित होम डिपार्टमेंटपेक्षा बावनकुळे साहेबांची ताकद थोडी भारी पडत असेल, त्यामुळे संकेतचं नाव एफआयआर मध्ये नव्याने घ्यायला आणि सेक्शन वाढवायला ते नाकारत आहेत। सकाळी मला काही प्रश्न विचारले गेले, सकाळी विमानतळावर काही पत्रकारांनी प्रश्न विचारले आणि ते म्हणाले की जितेंद्र सोनकांबळे हा तक्रार मागे घेत आहे किंवा मागे घेतली। मी म्हटलं तुम्हाला कुणी सांगितलं? ते म्हणाले ऑफ द रेकॉर्ड। काही माणसांना चिंता फार असते की ऑफ द रेकॉर्ड तक्रार मागे घेतली म्हणाले। राजे हो, हे नीट समजून घ्या। अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन सीआरपीसी 169 ने तरी तुम्हाला तपासा अंती एबीसीची समरी करून त्याचे रिपोर्ट देऊन तपासा अंती तथ्य आढळून आले असे म्हणत तुम्हाला त्याचा अहवाल द्यावा लागतो, तर एखादी एफआयआर रद्द होते किंवा 482 मध्ये जाऊन ऑनरेबल हायकोर्टकडे तुम्हाला त्याचं प्रोसिडिंग करावं लागतं, प्रोसेस करावी लागते आणि मग तिकडनं एफआयआर रद्द होण्याच्यासाठीचे कारवाई केली जाते। पण ज्या अर्थी फिर्यादीने फिर्याद मागे घेतली असं तोंडी तोंडी सांगून एक अफवा पसरवली जाते, त्या अर्थी जितेंद्र सोनकांबळे या फिर्यादीवर प्रचंड दबाव केला जातोय। जितेंद्र सोनकांबळे हे अनुसूचित प्रवर्गात येतात, उलट या सगळ्यांमध्ये एका अल्पसंख्य अनुसूचित माणसावर कमालीचे दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो। अजूनही जितेंद्र सोनकांबळे एका शब्दाने कुठे बोलले नाहीत, माध्यमांच्या समोर आले नाहीत। ते का येऊ शकले नाहीत, ते कुठल्या दडपणाखाली आहेत, मला त्यांच्या जीविताची जास्त काळजी आहे। त्यांना पोलीस प्रोटेक्शन असलं पाहिजे, त्यांच्या जीवाला संरक्षण मिळालं पाहिजे। आणि बावनकुळे साहेब जर म्हणत असतील की तपास निरपेक्ष व्हावा, तर आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा बावनकुळे साहेबांना हे स्पष्ट केलं पाहिजे की बावनकुळे साहेब, खरंच तपास निरपेक्ष व्हावा इच्छा असेल आणि तुम्ही खरेच कायद्याचे धनी असाल, गृहमंत्री फडणवीस साहेब, जर खरंच तुम्हाला कायद्याची चाड असेल तर तुम्ही डीसीपी मधने यांना आदेश द्यावेत की संकेत बावनकुळेचे नाव आरोपी म्हणून वाढीव वर्ग करा, अजून सेक्शन वाढवा, हे तुम्ही सांगावं लागेल जर तुम्ही खरंच निरपेक्ष बोलणारे असाल तर।